नमस्कार मंडळी, आम्ही जनगणना 2027 या अंतर्गत काम करत आहोत। आम्हाला सुरुवातीला आपापल्या ऑड ऑफिसमधून आपल्याला भाग वाटून देण्यात आले आणि भाग वाटून दिल्यानंतर नकाशे देण्यात आले। नकाशावरून तुमचा भाग समजावून सांगण्यात आला। तर आम्ही आता ज्या भागामध्ये उभे आहोत त्यामध्ये सुरुवातीला आम्ही बिल्डिंग नंबर दिले आणि आता प्रत्यक्ष घरगणना करत आहोत। घरगणना करताना आपण त्याच्यावर घराचा नंबर टाकत आहोत आणि ही माहिती ॲपमध्ये भरल्यानंतर आपोआपच पुढचे कुटुंब क्रमांक येतात। कुटुंब क्रमांक आल्यानंतर जर दुकान असेल तर दुकानाला कुटुंब क्रमांक येत नाही। माझ्याबरोबर माझ्या सहकारी आहेत सुनंदा मांडे मॅडम। त्याचबरोबर असंच जनगणनेचं किंवा घरगणनेचं काम करणाऱ्या आशा वर्कर म्हणून ज्या कार्यरत आहेत त्यांना देखील मॅडम कुठे आलं तुम्हाला काम आणि तुमचं नाव काय? वैशाली विश्वनाथ केदार। तुम्ही राहिला इथे त्याच्यामुळे त्यांना हे लक्षात आलं की अरे हे काम खरंच किती महत्त्वाचं आहे। या ताईंनी आम्हाला खूप तरी सहकार्य केलं। तुमच्या घराची गणना झाली? घराची गणना झाली का? नंबर टाकला ना घरावर? तर आम्ही घराघरांमध्ये जाऊन त्यांना अशी माहिती विचारत होतो, कुटुंब प्रमुखाचं नाव काय किंवा घरामध्ये किती व्यक्ती राहतात, तुमच्या घरामध्ये वापरण्यायोग्य खोल्या किती आहेत, स्वयंपाकघर स्वतंत्र आहे का, स्वयंपाक करण्यासाठी गॅसची सुविधा आहे का, स्वच्छतागृहाची सोय आहे का, या सगळ्या माहितींवरून किंवा तुमच्याकडे 2 व्हीलर आहे का, 4 व्हीलर आहे का, तुम्ही TV बघता का, इंटरनेटची सुविधा आहे का, तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कोणतं धान्य खाता, यावरून आपल्याला खरं तर पूर्ण आपल्या देशाची एक सामाजिक स्थिती लक्षात येणार आहे। स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे आपल्याला समजणार आहे। हा झाला जनगणनेचा पहिला टप्पा आणि जनगणनेचा दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या मोजायची आहे, ती मोजायची आहे। फेब्रुवारी 2028 मध्ये आपण ते परत काम करणार आहोत। तर अशा पद्धतीने या सगळ्या मंडळींनी आम्ही जिथे जिथे गेलो आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिली। खूप चांगलं सहकार्य झालं आणि सगळ्यांना भेटताना आम्ही सुट्टी असूनही काम करत होतो तरी आम्हाला त्याचा फार ताण आला नाही। आम्ही आनंदाने हे काम स्वीकारलं। शेवटी हे एक राष्ट्रीय कार्य आहे म्हणून ते कार्याला पर्याय नाही। तर असंच आपण एकमेकांना सहकार्य करत राहूयात आणि ही जी आपली माहिती आहे ती आता HLO ॲपमध्ये भरण्याचंही काम सुरूच आहे। ते रोजच्या रोज सील करावं लागतं आणि ती यंत्रणा अत्यंत सुस्थितीत सुरू आहे। धन्यवाद।